कराराचं लग्न की मनाचं नातं? आईच्या एका वाक्याने इराच्या मनात उठलं भावनांचं वादळ. आता तिचा निर्णय काय असेल? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 30वा भाग ऐकणार आहोत. इरा: आणि त्या काळात तुम्ही काय अपेक्षा ठेवता माझ्याकडून? अर्णव: काहीही नाही, फक्त आजीसमोर आणि माझ्या घरातल्यांसमोर आपण नवरा बायको असल्याचे नाटक करावे लागेल. त्यांनी काही सांगितले तर ते काम पार पाडावे लागेल. बाकी कुठेही तुम्हाला हवं तसं. इराचे मन काही केल्या शांत होत नव्हते. ती स्वतःला समजावत होती, हा करार आहे, यात भावना नाहीत. मी हे माझ्या आईबाबांसाठी करते, आमचं आयुष्य उभं करण्यासाठी करते. पण तरीही तिच्या मनात एक किंचित भीती, एक प्रकारचा अनामिक ताण होता. आता पुढे. इराच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. शेवटी तिने डोळे मिटले, एक खोल श्वास घेऊन मग उघडले. इरा: ठीक आहे. अर्णवने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, म्हणजे? इरा: म्हणजे मी विचार करेन. मी आता लगेच उत्तर देऊ शकत नाही, कारण हे खूप मोठं पाऊल आहे माझ्यासाठी. मला वेळ हवा आहे. अर्णव मान हलवत म्हणाला, मी वेळ देतो तुम्हाला. निर्णय पूर्णपणे तुमचा आहे मिस इरा. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, पण तो घ्यायला जास्त उशीर करू नका, कारण आजीची तब्येत. इरा अर्णवचे वाक्य मध्येच तोडत म्हणाली, मला कळत आहे तुम्ही काय म्हणत आहात ते. उद्या सांगते मी माझा निर्णय. अर्णव: ठीक आहे, मी वाट पाहीन तुमच्या निर्णयाची. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल, याची मला खात्री आहे. इरा: एवढा विश्वास आहे तुम्हाला माझ्यावर? अर्णव: हो, नक्कीच. तुम्ही आपल्या ऑफिसच्या प्रोजेक्टचे काम इतके व्यवस्थित करता, तर मग वैयक्तिक आयुष्यातील सर्व गोष्टी देखील योग्य प्रकारे हाताळत असाल याची मला खात्री आहे. इराला यावर अर्णवला नक्की काय उत्तर द्यावे तेच कळले नाही. ते दोघेही निघायच्या दृष्टीने जागेवरून उठले. दोघेही कॅफेबाहेर येईपर्यंत एकही शब्द एकमेकांशी बोलले नाही. निरोप न देताच दोघे आपापल्या घरी जायला निघाले. फक्त पुढे जाऊन एकदा इराने मागे वळून अर्णवकडे पाहिलं. अर्णव कारकडे जात होता. त्याच्या चालण्यात तिला एक प्रकारचा जडपणा जाणवला. इरा देखील मग तिच्या मार्गाने पुढे चालायला लागली. मनात पुन्हा विचार आले, हे खरंच करावं का? लग्नाचा करार, तो पण 1 वर्षाचा, आणि त्यानंतर काय? मला हे जमेल का? तिने एक खोल श्वास घेतला. मनात पुन्हा एक प्रश्न आला, मी खरंच अर्णव सर म्हणाले तसा योग्य निर्णय घेऊ शकेन का? आणि जो काही मी निर्णय घेईन तो निर्णय माझं आयुष्य कुठल्या वळणावर घेऊन जाणार आहे? इरा थोड्याच वेळात घरी जाऊन पोहोचली. फ्रेश वगैरे होऊन तिच्या खोलीतील खिडकीजवळ बसली. ती खिडकीतून बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याकडे एकटक बघत बसली होती. मनात मात्र विचारांचा गोंधळ उसळून आला होता. अर्णव सरांनी मांडलेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव आता तिच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात जणू मिसळून गेला होता. घरी पोहोचल्यावर तिने स्वतःला खूप सावरायचा प्रयत्न केला, पण कशातच तिचं मन लागत नव्हतं. तिचा चेहरा ताणल्यासारखा झाला होता आणि हालचाली जणू मंद झाल्या होत्या. आईने तिचं हे बदललेलं वागणं लगेचच ओळखलं. काय झालं बाळा? आईने विचारताच इरा क्षणात भानावर आली. काही नाही आई, ऑफिसच्या कामाचा विचार करत होते. इरा मुद्दाम आवाजात एक प्रकारचा साधेपणा आणत म्हणाली. अच्छा, काही टेन्शन नाही ना? आईच्या आवाजात काळजी अगदी स्पष्ट जाणवत होती. इरा चेहरा वळवत म्हणाली, नाही आई, तसं काहीच नाही. आई तिच्या बाजूला बसत म्हणाली, मग ठीक आहे. आणि मी काय म्हणते, तुझे ते अर्णव सर आहेत ना, ते खरंच अगदी देवासारखे धावून आले बघ. खूप चांगला माणूस आहे तो. म्हणजे आपल्या मदतीला धावून आला म्हणून नाही काही, पण भल्या माणसांच्या डोळ्यात ते एक प्रकारचं तेज असतं ना, ते मला त्यांच्या डोळ्यात दिसलं. इराने लगेच उत्तर दिलं, आई, अगं तू एकदाच भेटली आहेस त्यांना, लगेच कसं काय ओळखलंस तू? आई मोकळेपणाने हसली आणि म्हणाली, बाळा, एकदा भेटले मी त्यांना हे मी मान्य करते, पण माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचं काय? माणूस चांगला आहे की नाही हे ओळखायला त्याची एकच झलक पुरेशी असते. इरा हलकसं हसली, पण तिच्या मनात अर्णव सरांबद्दलच्या आठवणी पुन्हा फिरू लागल्या. तो क्षण, त्यांनी तिला व तिच्या कुटुंबाला दिलेला आधार आणि त्यांनी तिच्यासमोर मांडलेला तो प्रस्ताव, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव, परत तो विषय तिच्या मनात घोंगवायला लागला. तेवढ्यात आई शांतपणे म्हणाली, खरंच, त्यांच्याशी जी मुलगी लग्न करेल ना ती खूप सुखी होईल बघ. इराचे डोळे मोठे झाले आणि तिने विचारले, काय? लग्न?
परत सांग ना. आईचे ते वाक्य खरं तर तिने ऐकलं होतं, पण पुन्हा आईच्या तोंडून तिला ते ऐकायचं होतं. आई पुन्हा म्हणाली, मी म्हणाले की तुझ्या अर्णव सरांसोबत जी मुलगी लग्न करेल ती आयुष्यभर सुखी राहील. इरा, अच्छा. इराच्या मनाला तेच वाक्य पुन्हा ऐकून देखील थोडासा धक्का बसल्यासारखे झाले आणि ती फक्त एवढेच कसेबसे म्हणू शकली. आई पुढे हसत म्हणाली, तूच का नाही करून टाकत त्यांच्याशी लग्न? इरा यावर लगेचच उत्तर देत म्हणाली, आई काहीही बोलू नकोस. मी फक्त एक एम्प्लॉई आहे. अर्णव देशमुख हे किती मोठं नाव आहे. आणि मी इरा कुलकर्णी. कोणी ओळखतं तरी का मला? आई तिचा हात हातात घेत म्हणाली, बाळा, लग्नासाठी सारं जग ओळखायला नको असतं. तर ज्याच्याशी लग्न करणार आहेस ना, त्या माणसाने आपल्याला ओळखलं ना तरी आपल्यासाठी ते पुरेसं असतं. इराच्या मनात आईच्या बोलण्यानंतर एकच वाक्य तरळलं. खरंच का? ते मला ओळखायचे कष्ट घेतील का? मात्र लगेचच ती स्वतःला सावरत म्हणाली, नाही इरा, त्यांनी तुझ्यासमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव मांडला आहे आणि तो पण 1 वर्षासाठी. यात जास्त भावनेने गुंतत जाऊ नकोस. आई जागेवरून उठत म्हणाली, चल जेवायला ये. थोडं पोटात गेलं की बरं वाटेल तुला. इराने यावर खोटं हसत कारण सांगितलं, नाही आई, मला भूक नाही आहे. मगाशी मी कॉलेजच्या मैत्रिणीसोबत खाऊन आले. आई, अच्छा, मग आराम कर, मी जाते जेवायला. इरा, हो होऊ देत सावकाश. आई बाहेर गेल्यावर खोली पुन्हा एकदा शांत झाली. इराने डोळे मिटले. अर्णव सर चांगले आहेत, आईही तेच म्हणते, पण हे लग्न, हा करार मी स्वीकारू का? त्यांची आजी, त्यांच्या तब्येतीसाठी मला हे करायला हवं, पण तरीही हे योग्य आहे ना? विचारांच्या गर्दीत तिला कधी झोप लागून गेली तिचे तिलाच कळले नाही. दुसरीकडे अर्णव आपल्या खोलीमधल्या खिडकीत उभा राहून बाहेर पसरलेल्या शहराच्या दिव्यांकडे बघत होता. हातातल्या कपमधील कॉफी आता गार झाली होती, पण त्याला त्याचं अजिबात भान नव्हतं. त्याच्या नजरेसमोर फक्त इराचा चेहरा तरळत होता, गोंधळलेला, विचारात पडलेला. मिस इरा, माझा हा प्रस्ताव मान्य करतील का? तो स्वतःलाच विचारत होता. केला तर बरं, कारण आजीला समाधान मिळेल, आणि नाही केला तर? मग मी आजीला काय सांगू? कसं समजावू? अर्णव कप बाजूला ठेवून खोलीत येरझारा घालायला लागला. त्याच्या मनात विचार होते, मी हा प्रस्ताव ठेवला तो कितपत योग्य आहे? लग्न म्हणजे व्यवहार नाही, पण माझ्याकडे वेळ देखील तर नाही आहे. परिस्थितीच तशी आहे. आणि आणि इरा योग्य मुलगी आहे, पण तिच्यासाठी हा करार कितपत सोयीचा आहे? त्याच्या मनात खूप प्रश्न होते, पण त्याची उत्तरं मात्र कुठेच नव्हती. इराचा विचार करताना त्याला तिच्या डोळ्यातील चमक आठवली, जिद्द आठवली, तिच्या डोळ्यातील तो प्रामाणिकपणा आठवला आणि मनात विचार आला, इरा ही एक भावनांनी जगणारी मुलगी आहे. तिला हे व्यवहाराचं लग्न योग्य वाटेल का? इरा या करारासाठी हो म्हणेल का? या दोघांची ठिकाणं फक्त वेगवेगळी होती, पण त्यांचे विचार मात्र एकमेकांभोवतीच फिरत होते. दोघेही एकाच प्रश्नात अडकले होते. हा लग्नाचा करार खरंच त्यांच्या आयुष्यातील योग्य पाऊल ठरेल का? की या करारामुळे दोन्ही आयुष्य विस्कटून जातील? इराचा निर्णय काय असेल? काय होईल पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.